नाशिकमध्ये पत्नीपीडित पुरुषांचा मेळावा भरला। महिला आयोगाच्या प्रमाणे पुरुष आयोग सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीने या अनोख्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुरुषांसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी देखील आता या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये हा अनोखा मेळावा भरलेला आहे। पुरुषांनी एकत्र येत आपल्या समस्या मांडलेल्या आहेत, तर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील या पुरुषांनी केलेली आहे। तर पुरुषांसाठी एक वेगळा कायदा करण्यात यावा आणि स्वतंत्र पुरुष आयोग असावा अशी मागणी देखील या मेळाव्याच्या माध्यमातून पुरुषांनी केलेली आहे। पत्नी पीडित पुरुषांनी ही मागणी केली आहे। आपण काही पीडितांसोबत संवाद साधणार आहोत। नेमकं कुठल्या जाचाला ते त्रासलेले होते आणि काय त्यांना या अडचणीतून त्यांनी सामना केलेला आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, काय सांगणार, काय तुमचं नाव आणि कुठल्या पद्धतीने खरं तर तुम्ही पत्नीच्या त्रासाला कंटाळलेले होते, आज पुरुष पीडित मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? तुम्ही फक्त याच विचारामध्ये आहे आजपर्यंत की असं माझ्या बायकोवरती मी एवढं प्रेम केलं आहे, आज मी तिला कुठल्याच गोष्टीची कमी न करता तिने असं पाऊल टोकाचं का उचललं, हाच मला प्रश्न पडलेला असल्यामुळं माझी मनस्थिती एकदम खालावली गेली आणि मी संकेत सरांना भेटलो आणि ते आता याच्यामध्ये मला पूर्णपणे सहमत आहेत आणि पूर्णपणे मला ते सपोर्ट करत आहे। आजकाल न्यायालयामध्ये एवढ्या घटस्फोटाच्या केसेस वाढलेल्या आहेत आणि तिथे महिलांकडून खूप पुरुषांना त्रास होतो आणि महिला आयोग आहे, पुरुष आयोग व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे। व मी मागच्याच मेळाव्याला इथं आलो होतो व म्हणजे मी बी आत्महत्याच्या मूळमधूनच आलो होतो। मी 3 वेळेस आत्महत्या करून चुकलो होतो। एक वेळेस मी विष पिलो होतो कमी प्रमाणामध्ये, दुसऱ्या वेळेस रेल्वे स्टेशनवर गेलो होतो व मित्रपरिवार मला भेटले व त्याच्यानंतर मला दुसऱ्या स्टेटला संकेत सर भेटले, माझे भाऊ पोलीस होते, संकेत सरांना भेट करून दिली। मग आता माझा मार्ग निघाला की लढायचं आणि बाकीच्यांना पण मदत करायची, जे पत्नी पीडित मुलं आहे त्यांना पण आपण हे करायचे, सहकार्य करायचं। माझी पत्नीने फक्त 86 दिवसामध्ये माझं घर त्यागून मला घरामध्ये कोंडून घराबाहेर निघून गेली आम्हाला सर्वांना जीव मारण्याच्या प्रयत्नाने। आणि जेव्हा मी ते घरच्यांना सांगितलं की तिने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, की घरातून बाहेरून कडी लावून ती बाहेर पळून गेली, तर त्यांनी उलट आमच्यावरती 498 अशा केस टाकला, खोटा केस, आणि त्यात आम्हाला मागतं की 15 लाख रुपये द्या तर आम्ही केस माघार घेऊ, नाही तर तुम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारे चालू सध्या। अनेकांच्या आत्महत्येला गेलेले हे जे तरुण आहे, युवा जे आहे, पुरुष आहे, त्यांना बाहेर काढण्याचा मार्ग जो आहे तो या पुरुष फाउंडेशन समितीने आपलेसा केलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पुरुषांना खऱ्या अर्थानं हक्काचं व्यासपीठ हे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीतच बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। अश्विनी बेद्रे हत्याकांड प्रकरणाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी